नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज न्यू कडाल ते आपल्याला सांगोल्यात ना आपल्या इंस्टाचा व्हिडिओ बघून ह्याला आहे की नाही म्यूजिक सिस्टीम, सनग्लास होल्डर, क्रूज कंट्रोल बाकी सगळं काम करायचं होतं. पहिला गाडी एक नंबरमध्ये आहे की नाही ओपन करून घेतली, दरवाजे एका कोपऱ्यात व्यवस्थित ठेवले. मग आपला छोटू भाऊ सुट्टी देतोय मस्तपैकी कामाला सुरुवात करून आहे की नाही पहिला डॅशबोर्ड पूर्ण उघडून घेतला अँड्रॉइड फिटिंगसाठी. आणि मागं साईड भाऊ आपला कॉम्पन स्पीकर आणि मागची स्पीकर एक नंबरमध्ये फिटिंग करून घेतला सॉकेटमध्ये. मग त्यानंतर आहे की नाही आमचे छोटू भाऊ आहे की नाही मस्तपैकी लॅमिनेशन हातून छटाबिटा सगळं बाहेर काढून आहे ना एकदम बॉक्स फिटिंगमध्ये लॅमिनेशन एकदम कडकमध्ये फिटिंग करून घेतला पहिला. मग त्यानंतर आहे की नाही घेतली की आमच्या अनिल एंट्री मस्तपैकी आपली गरवारी SRCची फिल्मिंग मारायला. आणि इकडे बसून आहे की नाही छोटू भाऊ आणि साईद भाऊ दोघांनी मिळून की अँड्रॉइड वायरिंग करून घेतलं आणि स्टेअरिंग पूर्ण हातात घेऊन साईद भाऊ बसलाय बघा. याला स्टेअरिंग स्विच बसवायला आणि क्रूज कंट्रोल बसवायला. मग त्यानंतर आमच्या छोटू भाऊ आहे आतलं सगळं वायरिंग करून आहे की नाही आपलं स्टेअरिंग स्विच आणि क्रूज कंट्रोल स्विच एक नंबरमध्ये फिटिंग करून घेतला. मग त्यानंतर स्पीकर फिटिंग झालते, त्यामुळे साईद भाऊ आहे की नाही चारही दरवाजे एक नंबरमध्ये कंपनी फिटिंग आहे तसं करून टाकला. आणि इकडे बघा की राव आमचे अनिल काका आहे मस्तपैकी आपल्याला नाजूक हाताने नाही कटर बिटर घेऊन आहे की नाही फिल्मिंगचं कटिंग एक नंबरमध्ये करून घालतात. आणि तोपर्यंत आमच्या छोटू भाऊ आहे की नाही मस्तपैकी सनग्लास होल्डर आहे की नाही एकदम कंपनी फिटिंग करून घेतला. कसं झाले की नाही कंपनी फिटिंग कडकमध्ये. मग त्यानंतर आहे की नाही अँड्रॉइडचं वायरिंग काय छोटं पण पहिल्याच करून घेतलं, त्यामुळे की नाही आपला अँड्रॉइड प्लेअर घेतला सगळं सॉकेट सगळं वायरिंग करून घेतलं. मग त्यानंतर आहे की नाही स्टेअरिंग लर्निंगची बटणं एक नंबरमध्ये आहे की नाही पहिलं लर्निंग करून घेतली. मग त्यानंतर मस्तपैकी काय केलं मी मागं आपलं कॅमेरा बीट लावला आणि ओकेमध्ये कॅमेरा एक नंबर फिटिंग करून घेतलो. मग त्यानंतर दाखवतो तुम्हाला कॅमेरा क्लॅरिटी बघा. मस्त रिवर्स गेट टाकला आणि हो बघा कॅमेरा क्लॅरिटी कसा आहे पूर्ण वाईड अँगल फुल एजेड आहे की नाही कॅमेरा कसलं ना दाखवा दिसते. मग त्यानंतर आहे की नाही त्याचं पूर्ण स्पीकर सेटिंग इक्वलर सेटिंग. आणि ह्या टेपचं कसं माहिती आहे मित्रांनो, जेवढं तुम्ही स्पीकरचे सेटिंग कराल की नाही तेवढं स्पीकरची क्वालिटी वाढणार असा टेप होता यो. 464 रॅममध्ये येतोय. आणि त्यानंतर आपल्याला लावला की बादशाचा गाणं, तर मला ऐकतो बघा कसली क्वालिटी पडते ती. कसं म्हणते बघा बादशा पागले पागले पागले. कसे मित्रांनो प्लेची व्हिडिओ क्वालिटी आहे की नाही खतरनाक. मग त्यानंतर आहे की नाही तर राहिला हँडल कवर आणि डोअर वायझर मस्त आपलं घासून पिसून आहे की नाही एक नंबरमध्ये पहिला काय केलं माहिती आहे काय ओकेमध्ये सगळं चिटकून घेतलं. मग दादा गेलं ते गाडी सोडून. मग राहिला तर काय माहिती आहे का फक्त क्रूज कंट्रोल चेक करायला राहिलं. मग दादा येऊस तर थांबलो. मग त्यानंतर आहे की नाही दादा पण आले. मग त्यानंतर मस्त पहिलं गाडी काढली आपल्या रस्त्याला मोकळ्या रस्त्याला. मग क्रूज कंट्रोल चेक करा म्हणलं. हे बघा हे क्रूज कंट्रोल आपल्याला बघा कसं आहे क्रूज कंट्रोल काम करते. झाले ना क्रूज कंट्रोलचं काम पण ओकेमध्ये. ह्या गाडी सगळी कामं आवडली. मग दादानं जे कामं केली ते सगळं चेक करून दाखवली. मग परत आहे की नाही आपल्या दारात गाडी आणली. मग ही गाडी दादांना एकदम कडकमध्ये करून पाठवून दिली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.